उज्ज्वल महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ठाणे जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनं जाहीर पाठिंबा दिला असून नीट परीक्षेतील पेपरफुटी, परीक्षेतील अनियमितता आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्रुटींची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली। कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन सादर करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधलंय। नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून देशभरात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागाकडून प्रस्तावित कोचिंग क्लासेस संनियंत्रण कायदा 2026 बाबतही संघटनेनं आक्षेप नोंदवलाय। या कायद्याचा मसुदा समितीमध्ये खासगी कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आलं नसल्याने हा मसुदा एकतर्फी आणि अन्यायकारक होण्याची शक्यता असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। यापूर्वी 2017 मध्ये अशाच प्रकारचा कायदा आणण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्यावेळी राज्यभरातून झालेल्या विरोधानंतर तो मसुदा स्थगित करण्यात आला होता। आता पुन्हा काही ठराविक संस्थांच्या हितासाठी हा कायदा तयार केला जात असल्याचा आरोप करत संघटनेनं त्याला विरोध दर्शवलाय। यावेळी संघटनेनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, कोचिंग क्लासेस नियंत्रण कायद्याच्या मसुदा समितीत खासगी क्लासेस संचालकाच्या प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, नीट पेपर फुटीमुळे मानसिक तणावात येऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशा विविध मागण्या कोचिंग क्लासेस संघटनेनं केल्या आहेत। यावेळी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश पाटील, राज्य सचिव सचिन सरोदे, राज्य सल्लागार संतोष गोसावी, ॲडव्होकेट शैलेश सकपाळ, सहकारी अध्यक्ष रवींद्र प्रजापती, दत्तात्रय साकोरे, आरिफ शेख, महेंद्र कदम, घनश्याम यादव, अमोल जगताप, रामानंद यादव, प्रवीण कदम, भूषण शिंदे, प्रमोद तिवारी तसेच जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते। संघटनेने इशारा दिला आहे की शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल। नमस्कार, मी ॲडव्होकेट सचिन सरोदे, कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे सचिव। माझ्यासोबत आमचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील सर आणि इथे उपस्थित सर्व माझे कोचिंग क्लासेसचे मित्र बांधव। आज आम्ही या ठिकाणी नीट जे पेपर फुटी झालं त्याच्यानंतर देशामध्ये जे काही वातावरण निर्माण झालं, काही मुलांनी आत्महत्या केल्या आणि त्याच्यानंतर जंतर मंतरवर CJP अभिजित गुप्ते आणि सोनम वांगचुक यांनी जो विद्यार्थ्यांचा लढा उभा केला, त्या लढ्यावर दिल्ली पोलिसांनी जो अमानुष अत्याचार केला, जो अमानुष लाठीचार्ज केला, मुलींना मारलं, मुलींच्या ठिकाणी झाला, विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली, त्या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे आणि आम्ही पाठिंब्याचं पत्र सन्माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांना अशी आम्ही मागणी केलेली आहे की ह्या ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये जे आंदोलन होत आहेत त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचं शासनाने कारवाई करू नये। सगळे विद्यार्थी प्रामाणिकपणे आपल्या न्याय हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत आणि भारतीय संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे। तो अधिकार त्यांनी हिरावून घेऊ शकत नाही, हे आपण आपल्या माध्यमातून शासनापर्यंत आमची बातमी कळवावी यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या नीट परीक्षेने महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आर्थिक मदत ही शासनाकडून दिली गेली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर कोचिंग क्लासेस म्हणाल तर सध्या कोचिंग क्लासेस एक शैक्षणिक क्षेत्र आहे, पण या शैक्षणिक क्षेत्रावर देखील राज्य शासन हा घाला घालते आणि काही काळामध्ये कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी मसुदा किंवा कायदा येत आहे। या कायद्याला आमचा विरोध नाही, पण हा कायदा ज्या उद्देशाने होतो ते उद्देश शासनाचा चुकीचा आहे आणि आम्ही गेली 10 वर्षापासून मागणी करतोय की कायदा आणत असताना कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या कायद्याला एक मजबूत स्वरूप प्राप्त होईल आणि तो कायदा न्यायालयामध्ये टिकेल। परंतु शासन एक बलाढ्य कोचिंग क्लासेसला पाठिंबा देण्यासाठी किंवा चातुर्मात्र कारवाई करण्यासाठी शासन कायदा आणू पाहत आहे। तो कायदा शासनाने आणू नये आणि आणायचाच असेल तर महाराष्ट्रातील विविध संघटनेचे प्रतिनिधी या कमिटीमध्ये असावेत, तरच हा कायदा आणावा, अन्यथा ह्या विषयावर देखील भविष्यामध्ये मोठे आंदोलनाची आमची तयारी आहे। वाहतूक ऑपरेटरसाठी
व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. ठाण्यातील वागळे इस्टेट MIDC परिसरातील फेरोडाय प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेवरील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाला काही गाळाधारकांकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप कंपनीचे संचालक अंजी रेड्डी चेलुवरू यांनी केलाय. त्रिपक्षीय करारानुसार अनधिकृत बांधकामांवर तातडीनं कारवाई करून पुनर्विकास प्रकल्प सुरू करावा अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. चेलुवरू यांनी सांगितले की 2005 मध्ये कंपनीची मालकी घेतल्यानंतर काही गाळाधारकांनी देय रकमेबाबत दिलेले पोस्ट डेटेड धनादेश वटले नाहीयेत. त्यानंतर आर्थिक देणी न भरता अनधिकृत बांधकामे, गाळ्यांचा विस्तार, खोट्या तक्रारी आणि न्यायालयीन खटल्यांच्या माध्यमातून कंपनीला त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. फेरोडा इंडस्ट्रीयल प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटीची नोंदणी बेकायदेशीर बांधकामामुळे रद्द झाली असून बनावट लेटरहेड व शिक्क्यांचा वापर करून वीज मीटर मिळवल्याप्रकरणी गुन्हाही दाखल असल्याचं त्यांनी सांगितलंय. क्लस्टर पुनर्विकास योजनेअंतर्गत कंपनीच्या 10,109 चौरस मीटर क्षेत्रापैकी 5,054 चौरस मीटर जागा 6 एप्रिल 2023 रोजी ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर नोटिसा बजावल्या. मात्र काही गाळधारकांनी दिशाभूल करणारी माहिती देऊन कारवाईला विरोध केल्याचाही आरोप त्यांनी केलाय. तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे प्रकल्प रखडत असल्याचा दावा करत महापालिकेने तातडीनं कारवाई करून पुनर्विकासाला गती द्यावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ये हमारा 2005 से हमने इंडस्ट्री को टेक ओवर किया है. हमारा ये नियम है लोगों को रोजगार दिलाने का. और अनएम्प्लॉयज को, एजुकेटेड पर्सन को, डिप्लोमा पास, ITI पास वालों को, उनको एक रोजगार दिलाने का हमारा प्लान था. इसलिए हम लोग ऑफर किया है. लोग आया है, वो लोग अच्छा से हमारे से जोड़ा है. आज भी वो लोग कम से कम 400 आदमी लोग उधर रोजगारी करता है और दाल रोटी खाता है. हम उन लोगों से, हमको कोई ऑब्जेक्शन नहीं है. मगर हमें एक ही है, जो कंसिडरेशन वैल्यू है, हाई कोर्ट में जो अमाउंट डिपॉजिट किया वो अमाउंट बैंक इंटरेस्ट से हमको दे दीजिए. आज भी हम लोग उनको कोऑपरेट करने के लिए हम लोग तैयार है. आज भी जो भी है वो TMC का हाथ में, वो TMC वो लोग क्या करने का है, हमारे से जो कोऑपरेट करना है मैं कर दूँ. सर, आपने बार बार कहा कि उस एरिया में जो है पॉलिटिकल प्रेशर की वजह से वो गाले वाले मान नहीं रहे, आपका भाड़ा भी बंद कर रहा है. क्या उसके पीछे की क्या वजह है? सर, 20 साल से हमको रेंट देता बोल के हाई कोर्ट के सामने एग्री हुआ. हमारा काउंसिल, उनका काउंसिल, दोनों कॉम्प्रोमाइज हुआ. वो पैसा डिपॉजिट करो बोला. 1 करोड़ रुपए हाई कोर्ट ने डिपॉजिट करवा दिया वो लोगों से. वो पैसा हमारा है. जज मार्लेपल्ली साहब है, उसका मेरे पास ऑर्डर का कॉपी भी है. और वो लोग रिट पिटिशन डाला था, उसका साथ में वो पैसा भी विड्रॉ किया. 2012 में हमको 10 करोड़ आने का बोल के म्युनिसिपल में कंप्लेंट किया है, और MIDC में लेटर दिया है, पुलिस कमिश्नर थाना में लेटर दिया है. मगर आज तक 12 साल से हमको कोई 1 रुपए दिया नहीं. आज वो लोग मिसगाइड करते सब जगह. हम पूरा पैसा दे दिया. उन लोगों को चेक आज भी पड़ा है मेरे पास. फिर भी हम कभी भी उनका एगेंस्ट किधर भी स्टेटमेंट नहीं दिया. हम एगेंस्ट किधर भी नहीं गया. आज हमारा यही है, आज भी वो पैसा हमको दे दो. इतना दिन वो पड़ा, वो पैसा दे दो. स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव डावखरे फाउंडेशनच्या वतीने गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेला अविस्मरणीय अजितदादा हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संगीत, साहित्य, कला, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातून स्वर्गीय अजित पवार यांच्या समाजाभिमुख कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना सुरेल मानवंदना देण्यात आली आहे. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अजित पवार आणि स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली आहे. त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत यांनी माऊली माऊली तसेच ओल्ड इज गोल्ड सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलाय. याशिवाय पल पल दिल के पास, मुसाफिर हू यारो, आने वाला पल, नीले नीले अंबर यांसारख्या अजरामर गीतांनी वातावरण भारावून गेलंय. बालकलाकारांच्या सादरीकरणालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. जिद्दशाळेच्या विशेष मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याला ठाणेकरांनी दाद दिली आहे. प्रत्येक गीतांची सांगड स्वर्गीय अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाशी घालण्यात आल्याने कार्यक्रम अधिकच प्रभावी ठरलाय. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक तथा वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष आणि युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांनी उपस्थितांचं स्वागत करत स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजकार्यात अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केलाय. या कार्यक्रमास ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, माजी आमदार सुभाष भोईर, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेवक मनोज शिंदे, राजन किनी, सुहास देसाई, नगरसेविका वहिदा खान, पूनम माळी, सभागृह नेते हनुमंत जगदाळे तसेच स्वर्गीय अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्यातील 2 वेगवेगळ्या संकटग्रस्त कुटुंबांना शिवसेनेने दिलेल्या मदतीमुळे त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झालाय. घोडबंदर रोडवरील मानपडा परिसरातील आझाद नगर येथे झालेल्या चाळ दुर्घटनेत मुलगा गमावलेल्या जयस्वार कुटुंबाला 10 लाखाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर वडिलांच्या निधनानंतर शिक्षणाची भीती निर्माण झालेल्या अभियांत्रिकीची विद्यार्थिनी अनुराधा उदमले हिलाही शिक्षणासाठी भक्कम आधार मिळालाय. ब्रह्मांड आझाद नगरमधील सुमारे 30 वर्ष जुन्या एक मजली चाळीतील 2 घरे 10 जुलै रोजी अचानक कोसळली होती. या भीषण दुर्घटनेत बहादूर जयस्वार यांचा 12 वर्ष मुलगा जय जयस्वार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले. क्षणार्धात संसार उद्ध्वस्त झालेल्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक तथा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबियांची भेट घेतली आणि मदतीचं आश्वासन दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयस्वार कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. ही मदत बुधवारी मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले. दरम्यान दुसऱ्या एका हृदयस्पर्शी प्रकरणात डी.वाय. पाटील महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सच्या 3य वर्षात शिक्षण घेणारी अनुराधा उदमले हिच्या आयुष्यालाही मोठा धक्का बसला होता. काही महिन्यांपूर्वी तिचे वडील बापू उदमले यांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे अनुराधाच्या उच्च शिक्षणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ही बाब समजल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी उदमले कुटुंबियांची भेट घेऊन अनुराधाचं शिक्षण खंडित होऊ देणार नसल्याचं आश्वासन दिलंय. त्यानंतर त्यांनी हा विषय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला. त्यानुसार अनुराधाच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 10 लाख रुपयांच्या शुल्काचा प्रश्न मार्गी लावण्यात आलाय. त्यामुळे तिच्या अभियंता होण्याच्या स्वप्नाला नवीन उमेद मिळाले. दोन्ही घटनेत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना आर्थिक आधार देत शिवसेनेनं सामाजिक बांधिलकी जपल्याने समाजकारणाचा अनोखा प्रत्यय आला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे हे संवेदनशील आहेत ह्याचा प्रत्येक वेळी आपल्याला आलेला आहे. आणि माझ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आझाद नगरमध्ये एका घराचं स्लॅब कोसळून दुसऱ्या घरावरती पडलं आणि त्याच्यामध्ये एकाचा 12 वर्षाचा जय जयस्वार म्हणून जो मुलगा आहे त्याचं निधन झालं आणि त्याच्यामध्ये त्याची आई आणि छोट्या भावाचाही मार लागला होता त्यांना आणि त्यांना आपण ऍडमिट केलं होतं जवळच्या टायटन हॉस्पिटलमध्ये. तर ही दुर्घटना घडल्यानंतर साहेब स्वतः मला असं वाटतं की त्यावेळी आजारी होते आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचल्यानंतर त्यांनी त्वरित मदत त्यावेळी डिक्लेअर केली आणि आज आपण ती 10 लाखाची मदत त्यांच्या हातात सुपूर्द केलेली आहे. खऱ्या अर्थाने साहेबांचं मत होतं की गेलेल्या मुलाचा जीव आपण परत आणू शकत नाही, पण त्या कुटुंबाला आर्थिक मदत देणं हे अनिवार्य आहे. कारण पालकमंत्री म्हणून ह्या ठाण्याचा राजकारण म्हणजे सगळा कारभार सांभाळत असताना ते किती संवेदनशील आहे हे आपल्याला त्याचा प्रत्येक वेळी येतो. आणि खरं तर एक आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे
की साहेबांनी कुठेही कधीही जातीभेद किंवा मतभेद कधीच ठेवला नाही. खरं तर हे आमचे वोटर्स देखील नाही आहेत आणि त्यांनी आजपर्यंत त्यांच्या सांगण्यानुसारच ते राहायला आलेले आहेत, पण त्यांचं इकडे स्वतःचं रॅशन कार्ड वगैरे पण नाही आहे. तरी पण साहेबांकडनं अशा प्रकारे त्यांना 10 लाखाची मदत होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.